यावर्षी आपण फॉर्च्युनेट आहे की आपल्या 10 कमिटी मेंबर्स आपण याच्यावरती रन करतो आहे. जसं मी तुम्हाला आधी बोललो, आमची एनर्जी तेवढीच राहील जेवढा प्रतिसाद आम्हाला तुमच्याकडनं भेटेल. सो तुमचा प्रतिसाद आमची एनर्जी मिळून बाकीचे पुढचे इव्हेंट आपल्याला यापेक्षा मोठे करायचे याची अपेक्षा करूया. तर सर्वप्रथम आपले फॉर्मर प्रेसिडेंट्स 3 प्रेसिडेंट्स आम्हाला जॉईन झाले. आपले फाउंडिंग प्रेसिडेंट रविकिरण जाधव, सुहास कळवीकट्टे, विशाल जाधव. विशाल काही कारणास्तव स्वतःच्या हेल्थ रिझनमुळे येऊ शकला नाही. सो डेफिनेटली त्याची खंत आपल्याला सगळ्यांचा आवडते, त्याचा आवाज आपण सगळे करतो. आपले सेक्रेटरी रमेश मोरे, मेटिक्युलस इन प्लॅनिंग, स्ट्रिक्ट विथ प्रोटोकॉल्स, स्ट्रिक्ट विथ रूल्स अँड रेग्युलेशन्स, ही फार महत्त्वाची जबाबदारी रमेश पार पडतो. आपले ट्रेजरर रणधीर पाटील, हे सगळे मोठे मोठे सोहळे उभा करण्यासाठी आर्थिक पळ लागतं, याच्याशिवाय हे शक्य नाही आहे. त्या सगळ्या मेटिक्युलसली प्लॅनिंग रणधीर बॅकग्राऊंडला नेहमी करत असतो. नवीन स्पॉन्सरला जोडणं, देणगीदारांना फॉलोअप करणं, त्यांना धन्यवादचं मेसेज करणं, या सगळ्या छोट्या बारीक गोष्टीत रणधीर चोखपणे पाळत असतो. आपले मीडिया प्रतिनिधी सुनील संपाळ, सगळ्यांना परिचित आहे. आपल्या मीडियाच्या जेव्हा गोष्टी असतात त्या सगळ्या सुनील हँडल करतो. आणि शंकर, आणि आज आपला ध्रुव इलेक्ट्रिकल गावडे, संतोष गावडे इंडियाला आहे त्यामुळे आपल्यासोबत नाही आहे. आणि विक्रम पवार हा साईटवरती असल्यामुळे, जॉब कमिटमेंट असल्यामुळे तो आज आपल्यासोबत येऊ शकला नाही. मला सगळं आपल्या कमिटीला विनंती आहे, पुढच्या वर्षभरामध्ये जे इव्हेंट्स होतील, आम्हाला तुमची साथ जेवढी भेटेल तेवढा आमची एनर्जी राहील, तेवढी आमची एनर्जी वाढेल. तुमच्याकडे काही नवीन आयडिया असतील प्लीज जरूर आम्हाला कळवा. तुम्हाला कधीही जाणवलं या गोष्टी आपण इम्प्रूव्ह करायला पाहिजेत, काही गोष्टी तुम्हाला दाखवून द्या की आपण इम्प्रूव्ह केलेल्या पाहिजेत, काही नवीन गोष्टी असल्या तर प्लीज आमच्यापैकी कुणालाही कळवा आणि तुमची साथ आम्हाला अशीच राहू द्या. मी तुम्हाला सगळ्यांना एकदा आग्रह करतो, हे सगळे जे माझे आपले पिलर्स आहेत या कमिटीचे, या सगळ्यांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवू द्या. धन्यवाद. मी आहे पण तुमच्याशिवाय मला काहीच करता येणार नाही. सो तुमच्याशिवाय मी मेन पिलर नाही, आपण सगळेच आपण एक काम करतो. पण तुम्ही हे सगळं करायला तुम्ही पुढे आला, तुम्ही तुमचं फॅमिली लाईफ, जॉब केअरमेंट सगळं सांभाळून ह्या गोष्टी एवढ्या पार पाडा, जबाबदारी महत्त्वाच्या, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या कमिटीकडनं आणि माझ्या जागेवरनं तुमचे सगळे धन्यवाद मानतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आता शेवटचं महत्त्वाचं भाग, पण तितकाच डेलिगेट पण आहे. आपले माननीय पाहुणे, आदरणीय सदस्य आणि आपल्या लाडक्या मुलांना, आशा आहे की तुम्हाला आजचा गणेशोत्सव कार्यक्रम खूप आवडला असेल. आज संध्याकाळी मी आपल्या सर्व मान्यवर पाहुण्यांच्या मनापासून आभार मानू इच्छितो, जे आपला अमूल्य वेळ काढून आपल्यासोबत या सोहळ्यात सहभागी झाले. तुमची उपस्थिती आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि यामुळे आपल्या कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढली. मी आता त्यांचे नाव जाहीर करतो आणि विनंती आहे कृपया जोरदार टाळ्या वाजवून आपले टाळ्या वाजवून त्यांचं आभार मानूया. सगळ्यात पहिले आपले व्हॉलंटियर्स, गेल्या 2-3 आठवड्यापासून ज्यांनी अथक प्रयत्न करून, पेडकर काका ज्यांनी आपले मंदिर पूर्ण उभारलं, आपले केटरर्स ज्यांनी आपल्यासाठी एक रिजनेबल रेटमध्ये आपल्याला आजचं लंच प्रोव्हाइड केला, आपल्या बॅकग्राऊंडमध्ये काम करणारे मंगळागौरसाठी आपल्या लीड तृप्ती सूर्यवहिनी, आपल्या आजच्या डेचे व्हॉलंटियर्स, आपले स्पॉन्सरर्स, आपले प्रमुख पाहुणे, या सगळ्यांचा मी आभार मानतो. तुमच्याशिवाय हा कार्यक्रम शक्य होणार नव्हता. आणि सगळ्यात शेवटी पण जेवढं सगळ्यात महत्त्वाचे, तुम्ही सगळ्यांनी आज हा कार्यक्रम शांतपणे ऐकला, प्रोत्साहन दिलं, कमिटीला सहकार्य केलं, व्हॉलंटियरला सहकार्य केलं. तुमच्या सगळ्यांचे तेवढंच धन्यवाद. एवढे बोलून
एवढे बोलून मी माझे आभारपत्र संपवतो. पण जाण्या अगोदर मी आपल्या लाडक्या पेडकर काकांना स्टेजवरती बोलवतो. आपल्यापैकी बहुतांशी लोकांना माहीत आहे की पेडकर काका रिटायरमेंट अनाऊन्स केली आहे त्यांनी आणि येत्या काही महिन्यामध्ये इंडियामध्ये ते शिफ्ट होणार आहेत. पण ते येत जात राहतील. इट्स नॉट द गुड बाय. ते येत जात राहतील. पण तरी यावर्षीचा मान आम्ही आपल्या पेडकर काकांना दिला. गणपती स्थापनेचं त्यांचं गेल्या अनेक वर्षाचं कॉन्ट्रीब्युशन बघून आपल्या असोसिएशनसाठी त्यांचं व्हॉलंटियरशिप, त्यांची आपल्याप्रती आस्था, आपल्याला केलेली मदत फक्त ॲज अ व्हॉलंटियर म्हणून नाही, ॲज अ पर्सन इंडिव्हिज्युअल म्हणून, ॲज अ सिनियर व्यक्ती म्हणून आपल्या वेळेवर ते गाईड करत आले. मी पेडकर काकांना आणि काकूंना विनंती करतो की प्लीज तुम्ही स्टेजवरती या आणि आम्हाला एक मनभरून तुम्हाला धन्यवाद करायचा एक चान्स द्या. मी रमेश आणि सुहासला विनंती करतो की त्यांनी प्लीज स्टेजवरती या. तर आपण सगळ्यांनी आपल्या लाडके पेडकरांना जोरदार टाळ्या वाजवूयात आणि प्रार्थना करूयात त्यांचं रिटायरमेंट लाईफ अजून आनंद जावं आणि त्यांच्याकडे एक प्रॉमिस घेऊयात ते आपल्याला असेच भेटत राहतील. मी पेडकर काकांना आणि काकूंना विनंती करतो की आमच्यासाठी तुमच्या भावना व्यक्त करा आमच्या सगळ्यांसाठी. सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजपर्यंत आम्ही आणि महाराष्ट्र असोसिएशन पद याचं मराठी असोसिएशन पद त्याचे खूप खूप आभारी आहोत की आम्हाला तुम्ही इथं बोलवून आमचा सत्कार केला. आणि जवळजवळ आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये येऊन 19 वर्षे झाली आणि किती जरी आपल्याला वाटलं की नाही आपण थांबलं पाहिजे, पण शेवट कुठंतरी आपल्याला थांबलं पाहिजे म्हणजे. आणि ही आता एक अशी वेळ आहे की आता इथून पुढं म्हणजे ही वेळ तुमचे एक 8 ते 10 वर्ष असे आहेत की आपण इथं थांबलो तर आपल्याला म्हणजे स्वच्छंदपणे थोडं फिरता येईल, फॅमिलीसाठी वेळ देता येईल. आणि 19 वर्षे भारतापासून बाहेर आहोत तर मग आपल्या लोकांमध्ये पण थोडे शेवटचे काही दिवस राहता येतील, थोडं फिरता पण येईल आणि अशा प्लॅन करतो आता आम्ही. आणि इथून पुढं मंडळाला कधी जरी गरज भासली तर आम्ही फक्त फोनवरती पाहिजे तो सहाय्य करू. आम्ही येत जाऊ. आमची मुलं पण इथं आहेत. आम्ही प्रत्येक वेळी कधी ना कधी दिवाळी किंवा गणपती असे कार्यक्रम बघूनच आम्ही येत आहोत आणि आपल्या गाठीभेटी होतच राहतील. तुम्ही कधी इंडियात जरी आलेत तरी अगदी बिनधास्तपणे हक्काने फोन करा. तुम्हाला एक घर तिथं वाढेल. अगदी आमच्याकडे हक्काने येऊन राहावा. आम्ही बारामतीतच आमचा कायमस्वरूपी मुक्काम असेल तरी तुम्ही कधीही आम्हाला कॉल करा. आम्ही तुमच्यासाठी कायम हजर आहोत. धन्यवाद. आज ॲक्च्युली आमची तब्येत पण बरी नाही दोघांची म्हणजे. मी आपले सेक्रेटरी रमेशला विनंती करतो की काकांचा त्यांनी सत्कार करावा शॉल आणि पुष्प देऊन. रमेश, मी तुला अजून विनंती करू तर का तू काकूंचा प्लीज सत्कार करशील. म्हणजे मला एक प्रिव्हिलेज मिळाला काकांचा सत्कार करण्याचा मॅपकडून. तर मी त्यासाठी खूप खूप आभारी आहे मॅपचा की अशा व्यक्तिमत्व दोघं काका आणि काकू यांचा सत्कार माझ्या हस्ते करण्याचं भाग्य भेटलं. भाग्य यासाठी की काका म्हणजे मॅपची खूप मोठी ॲसेट आहे. काकांचं
जे काम आहे व्हॉलंटियर वर्क असेल ते काकांनी मोस्ट प्रोबेबली कधी ते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कमिटी वगैरेमध्ये येऊन काम केलं नाही, पण जी कुठल्याही ऑर्गनायझेशनची, संस्थेची, राज्याची किंवा देशाची जी दुसरी फळी असते ती खूप मजबूत आणि चांगली लागते, जसं की रसद पुरवणारी म्हणतो तसं. तर आपला कलाकृती असतील कोणत्याही प्रकारच्या, जसं की सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, शिवजयंती असेल, गणपती उत्सव असेल, नवरात्रीचा उत्सव असेल किंवा अजून काही संगमचं 2 इव्हेंट आपण खूप चांगल्या पद्धतीने काकांच्या जीवावरतीच केले असं म्हटलं तरी काय हरकत नाही. तर पहिल्यापासून जवळजवळ मी 2012पासून काकांना ओळखतोय. मी काका करातात राहत होते तेव्हा मायनिंगच्या दृष्टीनं फ्लाईंग प्लायवूड करत असताना मी त्यांच्या संबंधित परिचयात आलो आणि माझी 2012पासूनचा काकांशी संघ आहे आणि ते एक वडीलधारे म्हणून आहेत. अगदी हक्कानं एखादं मार्गदर्शन असेल किंवा आपल्या मॅपसाठी एखादं काम कुठलंही असू द्या, तर काका एक ट्रेड पर्सन बॅकग्राऊंडमध्ये असून अतिशय उत्तुंग चांगल्या विचाराचे, आचाराचे एक व्यक्तिमत्व आहे की जे आपल्याला लाभलं गेल्या 7-8 वर्षापासून आणि आपण प्रिव्हिलेजली कुठलीही गोष्ट त्यांना सांगतो आणि त्यांनी ती डिलिव्हर केलेली आहे, काही असू द्या. जसं की मागच्या वर्षी माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे की शिवजयंतीचं जे बँकवरचं आपण खूप मोठ्या प्लॅटफॉर्मचं एक डेकोरेशन बनवलं आहे, आपण ते इन्स्टॉल करू कितीतरी वर्ष ते वापरू शकतो. ते इतकं अप्रतिम काकांनी कलाकृतीने त्यांच्या केलेलं आहे आणि काकूनी त्यांना त्यांच्या गॅरेजमध्ये मोलाची साथ दिली आहे. मी 7-8 दिवस स्वतः मला जमलं तसं 2-3 तास मी जाऊन त्यांच्याशी ॲज अ ॲसिस्टंट म्हणून काम केलं, शिकलो, बघितलं. तर हे डेडिकेशन आत्ता थोड्या वेळापूर्वी जसं प्रतीक म्हणाला की वी नीड, म्हणजे आपल्याला एक चांगली पीपल पाहिजेत, एक दुसरी मजबूत फळी. ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग जे रन करत असतात ती लोक ओव्हरलोडेड असतात, पण जी दुसरी फळी असते जी बॅकला काम करते, जी बॅकबोन म्हणून काम करते, ती खूप इम्पॉर्टंट आहे. आणि काका म्हणजे काकांना मला दुसऱ्या फळीतलं म्हणणं हे होणार नाही, पण मी एक एक्झाम्पल किंवा एक तर्क म्हणून सांगतोय की खूप काकांची इतकी मदत होत्या. मग शिवपिंड असू दे, गणपतीचं डेकोरेशन असू दे, देवीचं डेकोरेशन असू दे, आम्ही काकांना एक ऑर्डर प्लेस केल्यागत सांगायचं, काका आमची अशी अशी गरज आहे, अशी अशी नीड आहे, कुड यू प्लीज हेल्प अस. आणि काकांच्याकडे ते उत्तर तयार असतात. मग ते लाकडावरचे कलाकुसरी असू दे, मेटलवरची असू दे किंवा अशी सजावट असू दे, काही. तर ह्या काकांना ऑलमोस्ट सगळ्यांनी जवळून पाहिलं आहे. 7-8 सॉरी मी थोडंसं जास्त वेळ घेतोय, पण दॅट इज माय प्रिव्हिलेज आणि ही संधी परत मिळणार नाही. काकांना आपण सगळेजण 7-8 वर्षापासून पाहतोय आणि त्यांचा सण ऑलमोस्ट सगळ्यांशी आहे आणि त्यांचे चांगले विचार, आचार आहेत म्हणूनच ते घडत आहे. काकूंनी त्यांना खूप चांगली साथ दिली आहे. काकूंनी आपल्या मॅपला खूप चांगली साथ दिल्या. आज अक्षरशः खूप वाईट वाटतंय की काका म्हणजे एक चांगलं, म्हणजे त्यांनी रिटायरमेंट घेऊन ते इन आउट होतील इंडिया, ऑस्ट्रेलिया, ते त्यांच्या आपल्या इंडियामध्ये थोडंसं सेटल होतील, मध्याला काळात इकडे येतील. त्यांचा जावई अमेरिकेला आहे, ते तिकडेही होतील, पण मध्ये आधी आपल्याला त्यांचं दर्शन भेटल, आपल्याला त्यांची सेवा भेटल आणि ती प्रिव्हिलेजने आपणही घेऊ आणि काकाही देत राहतील. आज काकांना आम्ही सर्वजण त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांचं भावी राहिलेलं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीनं जावं, त्यांचं आयुष्य आरोग्यमय दीर्घायू हो आणि मॅपमध्ये आम्हाला नेहमीच तुमची त्रुटी भासेल, पण आम्ही तुम्हाला सोडणार नाही. फोनवर, व्हिडिओ कॉलवर जसं जमल तसं त्यांची मदत घेत राहू आणि त्यांना आपल्या मॅपमध्ये गुंतवून ठेवू. आणि त्यांच्या सेवेबद्दल मी मॅपकडून आणि आपल्या सर्वांकडून त्यांचं खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचे आशीर्वाद असेच मॅपला आपल्या सगळ्यांना राहावेत ही कळकळीची विनंती त्यांना करून मी माझे त्यांच्या प्रतीचे जे 2 शब्द आहेत ते मला बोलायला भेटले, त्यामुळे मला खूप आनंद झाला. थँक्यू मॅप फॉर गिविंग दॅट मच ऑपॉर्च्युनिटी ऑन दिस स्टेज टुडे. रिअली अप्रिशिएट काका अँड काकू फॉर युअर डेडिकेशन फॉर द मॅप. मगाशी 2 मिनिटापूर्वी काकाच्या डोळ्यात पाणी बघून मला वाटतं की आपण जे काही करतोय, ज्या अनुषंगाने आपण चालू केलं होतं असे आपण बहुतेक चालू आहेत बरोबर डायरेक्शनला. आपण चांगले लोक जोडतोय, एक चांगले कनेक्शन तयार करतोय, लाईफ लाईन बॉन्डिंग तयार करतोय. तर काकू आम्ही तुम्हाला मिस करू, पण आम्ही तुम्हाला सोडणार नाही. येत राहा, आम्ही तुमच्याकडे येत राहू आणि आपल्या भेटगाठ होत राहतील. धन्यवाद.
एकदा टाळा वाजून काका काकींचे एक आपण आभार मानूया सगळ्या त्यांच्या कार्यासाठी. मी व्हॉलेंटियर्सला विनंती करेल, मंगळागौरसाठी आपल्याला चेअर्स बाजू करायला लागतील. तर मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल, आपण जर का साईडला उभं राहिलो आणि व्हॉलेंटियर्सने सगळे चेअर्स क्लिअर केले